साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा समचरण सरोजम सांगणीला मुदाभम जगनवेद पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला गंधरं कंजनेत्रं सगधवदहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाराम मेरी मात पिता मेरा घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम श्रीपादनाथम गुरुराज वर्यम मोक्ष नाम ज्ञानदायक मोक्ष क्षेत्रे निवासिनम तम नमामि वेदविंदामनीष्टं सद्गुरुनाथ भगवान की जय। आत्मरूपमेश केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण त्याची मंजुष्टी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा ओम नमो चराचरी मी तो कला कुसरी काही जणे बोलतो वचनाती महाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला गुणानी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महाविर्भागत धर्माच्या कलशस्थानी विराजमान असणारे पंचोमेध पंचम पुरुषार्थ निर्माते जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी अवतारित झालेले महाराष्ट्र भूषण देवनिवासी सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेले एक गोंडस फळ इंद्रायणी नदीच्या तीरावर उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे तुकोबाराया विठ्ठल चार चरणाचा अभंग किंवा 2 चरणांच्या संत माईबापांच्या सेवेसाठी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातलं हे 50वं वर्ष बरोबर ना सुवर्ण महोत्सवी लिहिले म्हणून एक वाटचाल बरं 41वं वर्ष म्हणजे माझ्या वयापेक्षा सुद्धा जास्त वर्ष सप्त्याला झाली माझ्या वयाचा अंदाज लावत बसू नका बरं म्हणजे कमीत कमी माझ्या वया एवढा तरी अनुभव आहे तुम्हाला सप्त्याचा असं म्हणायला काही हरकत नाही सप्ताहातलं 41वं वर्ष आणि 41व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना 5व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला यावं हे मी माझं परमभाग्य समजते विठ्ठल 5व्या दिवसाच्या कीर्तन रूपी पुष्पाचं कार्य किंवा काम माझ्याकडे दिलंय असं म्हणायला काही हरकत एका कीर्तनात बसले त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम
कीर्तन ऐकत असताना कीर्तन का ऐकलं जातं, सप्ताह का केला जातो, आपण कीर्तनात का बसावं, कीर्तन आपल्यात बसतंय का नाही हे तरी तपासावं. कळतंय का माझी भाषा? नाही तर आम्ही कीर्तनात बसतो पण कीर्तन आमच्यात बसत म्हणून नाही. मी नाही ऐकायला आले का एवढ्याला? आपण 41व्या वर्षात पदार्पण करत असणारे माझ्यापेक्षा ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध मंडळी माझ्या पुढे बसलेली आहे. निश्चित आपण कीर्तनात बसतोय, कारण आहे कीर्तन का केलं जातं, तर त्या कीर्तनाच्याच रूपाने तुम्हाला आम्हाला देवपदाला प्राप्त होता येईल. कीर्तनाचा कीर्तनाचा संप्रदायाचे काही नियम आहेत, काही अटी आहेत, त्या बाजूने कीर्तन चाललंय का नाही हा कोणी आम्ही विचार करायला तयार. परिणाम आहे 750 वर्षांपूर्वी विश्वमौली ज्ञानोबराया आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून गेले. त्याच्यानंतर तुकोबराया होऊन गेले, तरी सुद्धा आजही आम्हाला ज्ञानोबराया तुकोबराया समजत नाहीये. त्याचं कारण आहे आम्ही कीर्तनात बसतो पण कीर्तन आमच्यात बसत. हे जे चाललंय ना, ही परंपरा माझ्या साधू संतांनी चालू करून दिलेली आहे आणि त्या जोपासण्याचं काम तुमचं आमचं आहे. वास्तविक पाहिलं गेलं आज 5व्या दिवसाचं कीर्तनावर पुष्प समर्पण करत असताना आज उपदेश प्रकरण नेमून दिलेलं आहे, पण माझ्या वयाचा अधिकार पाहता मी तुम्हाला उपदेश करावा हे माझ्या काही बुद्धीला पटलेलं. कारण माझ्या पुढे वय बसलेली ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध माणसं आहे. आजकाल उपदेश कोणी कुणाला करावा? माझ्या संतांनी तुम्हाला उपदेश केला काय? करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका, झणी करणीचे करू नका. पण त्या हरीचं साधन करण्यासाठी आधी त्याला ओळखावं लागल. कभिकर ओळखे करता येईल नाही कळलं जरा प्रपंचातलं सांगू का? राम राम ओळखीच्या माणसाला, ओळखीच्या पाहुण्याला, कभिकर ओळखीच्या पाहुण्याला. तुमच्याकडे काय पद्धत आहे? गावामध्ये एखादा पाहुणा आला तर धरून तुम्ही घरी नेता का म्हणले चला पाहुणे. तुम्ही जर त्याला ओळखतच नसेल तर त्याला राम राम करत, जर पाहुण्याला राम राम करत नाही मग आम्ही सुद्धा देवाची भक्ती करतोय. विश्वमौली ज्ञानोबराया ज्ञानेश्वरी मध्ये सांगतायत, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. इथे जन्माला आलेला प्रत्येक जीव हा भजनशील आहे, पण ते भजन करता करता आमचं भजन भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचाय का नाही याचं कधी आम्ही ताळेबंद म्हटले. आम्ही सुद्धा तालमीला जातो, आम्ही सुद्धा चांगला खुराक खातो, पण एकही कुस्ती आजपर्यंत जिंकली याला वस्तात म्हणावं. तुमच्याकडे काय म्हणतात याला? खुराक चालू आहे, तालमीत जातोय, व्यायामही करतोय, मग कधीतरी कुस्ती जिंकून यावी का तसं खारतच राहावं आयुष्यभर त्यांनी. तसं तुमचं आमचं चाललंय. देवाची दिवाबत्ती रोज चाललीये, रोज मंदिरात जातोय, पण आम्ही ज्याला जातोय ना, शरण जातोय, त्याला कधी आम्ही ओळखलं का? आज तुकोबराया तुम्हाला आम्हाला सांगतायत गुणवणी शरण जावे. पहिली गोष्ट
आपली अंतःकरणाची. पण एवढ्या मोठे अधिकार संपन्न असणारे तुकोबाराया त्यावेळेस हनुमंतरायांना शरण जात आहे. शरण शरण हनुमंता का? कारण हनुमंतराया हे भक्तीचे स्पेशालिस्ट होते रामरायाच्या काळामध्ये. आजकाल जसं कानाचे स्पेशालिस्ट, डोळ्यांचे स्पेशालिस्ट, गळ्याचे स्पेशालिस्ट असे डॉक्टर आहेत ना, तसे हनुमंतराया ज्यांनी भक्ती कोणाकडून शिकावी तर हनुमंतरायांसारखी भक्ती तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये असावी. का? त्याचं कारण आहे ज्या वेळेस प्रभू रामचंद्रजींचा राज्याभिषेक होणार आहे त्यावेळेस माझ्या सीताबाईंनी गळ्यातला हार त्या हनुमंतरायांना बहाल केला. आपल्याला दिला असता तर आपण म्हणून दिलाय, बरं झालंय, मोडून 2-4 बंगले तरी आपले तुम्ही हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा का, कारण ह्या दोघांच्या मधलं उत्तर आपल्याकडे नाही. पण हनुमंतराया होते आणि त्यावेळेस त्या क्षणाला ती मोत्याची माळ तोडून टाकली. म्हटले मला याची काही गरज. आणि आज परमार्थ जो चाललाय ना तो त्याच्यावरच चाललाय. विठ्ठल म्हणजे लौकिक असेल तर आम्ही परमार्थ करू, नाही तर आम्हाला जमणार. पण माझ्या साधू संतांनी कसा परमार्थ केला? दगडाच्या काळामधून गायले अभंग, दगडाच्या काळामधून गायले अभंग. आज आम्हाला एवढं सगळं व्यवस्थित आहे, दृष्ट लागण्याजोगं गोड असं नियोजन आहे. पण माझ्या साधू संतांना तेवढं सुद्धा नव्हतं. तरी सुद्धा भगवान परमात्मा त्यांची चाकरी करत होता ही त्यांची श्रीमंती आहे. विठ्ठल प्रत्येक जण भजनशील आहे, पण भजन कोणाचं आम्ही करतोय आणि आम्ही कुणाचं केलं पाहिजे. इथं तुकोबाराया सांगताना म्हणतात मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. आपण शरण जात असताना कुणाला शरण गेलं पाहिजे तर त्या देवाला शरण गेलं पाहिजे. तुकोबाराया सुद्धा शरण गेले हनुमंतरायांना. त्याचं कारण आहे हनुमंतराया भक्तीचे स्पेशालिस्ट होते. भक्ती कशी करावी हे हनुमंतरायांकडून शिकावं, किंवा दास्यत्व भक्ती कशी करावी हे हनुमंतरायांकडून शिकावं. दास्यत्व निकट हनुमंती पै केले निकट असं दास्यत्व माझ्या हनुमंतरायांनी केलेलं आहे. आणि मग तुकोबाराया त्यांना विचारतात. आज आम्ही विचारायलाच तयार नाहीये. एखाद्याला म्हटलं ना तुम्हाला माळ घालायची का, ते म्हणतात आमची मनाची माळ आहे. पण एवढी मनभर माळ घालण्यापेक्षा 10 ग्रॅमची माळ घालायला काही हरकत नाही. म्हटले आमची मनाची माळ आहे. जसं कोण म्हणतं का जेवणाचं ताट खायचं मन भरलं असं कोणी म्हटलं का? म्हटले मला काही आता खायची गरज नाही, मी पाहून पोट भरतो. तसं भगवान परमात्म्याकडे पाहून पोट भरणार नाहीये. आणि आई पुढे जाऊन सांगू का? बघा तुम्ही विचार करा, आपण मंदिरात दर्शनाला जातो, मीही देवीच्या पाया पडून इथे उभी राहिली, पण आज जाताना आपले डोळे उघडे असतात. देवाच्या समोर गेल्यानंतर डोळे बोला बरं का तुम्ही काहीतरी बंद करतो. कुठं? मंदिरात गेल्यावर. आता मंदिरात कशासाठी गेलाय? देवाला पाहायला गेलाय. आणि मग तिथे गेल्यावर डोळे बंद करायची काही गरज? मग डोळे बंद केल्यानंतर जो दिसतोय तोच परमात्मा. विठ्ठल. आणि डोळे उघडे असताना डोळे उघडे ठेवून मंदिरात जातोय, पण डोळे बंद करून देवाचं दर्शन घेतोय. त्याचं कारण आहे ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. मग ते नेत्र उघडण्यासाठी श्री गुरूंची कृपा तुमच्या आमच्यावर व्हावी लागेल. आणि त्या श्री गुरु तुम्हाला आम्हाला त्या भगवान परमात्म्याचा पत्ता सांगतील. नवे कोणत्या देवाला शरण जायचंय ह्याचा पत्ता श्री गुरु तुम्हाला आम्हाला सांगतील. विठ्ठल विठ्ठल. आज अभंग ज्यांच्या सेवेसाठी घेतलाय ना ते सांगणारे तुकोबाराया आहेत. कोण होते तुकोबाराया? तुकिता तुलने Hey!
सुखाने नांदून दिलं नाही, त्याच रामेश्वर शास्त्रींनी माझ्या तुकोबारायांची आरती द्यावी, हे आयुष्य माणसाचं असावं. आपल्याबद्दल आपल्या घरचे सुद्धा चांगलं म्हणणार नाही, कबूल करावं, कमीत कमी इथून तरी खरं बोलावं माणसाने, बरोबर ना? तुमचं काय म्हणणं आहे? पण आजकाल कसं झालंय माहितीये का, इथून जे खोटं बोलतात ना त्यांनाच डिमांड जास्त आहे. विठ्ठल तुकिता आकुलनेसी ब्रह्म तुकासी आले. माझ्या रामेश्वर शास्त्रीजींनी तुकोबारायांचं वर्णन करावं. एवढा मोठा अधिकार संपन्न असणारे माझे जगद्गुरु असणारे तुकोबाराया तुम्हाला आम्हाला सांगतायत काय? म्हणमोनी शरण जावे, म्हणमोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, देवाला सर्व भावाने शरण जा. त्याचं कारण आहे दुसऱ्या चरणात सांगताय, तो हा उतरेल पार, तो तुम्हाला आम्हाला हा पार करून घेईल भवदुस्तर नदीचा, तो तुम्हाला आम्हाला हा भवदुस्तर हा भवसागर करून नेण्यासाठी मदत करू शकतो. म्हणमोनी शरण जावे. पुढे सांगताय, बहु आहे करुणावंत. भगवान परमात्मा कसा आहे? तो करुणावंत आहे, करुणा निधान आहे, त्याच्यापेक्षा कृपाळू कोणीच नाहीये. मग बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. अनंत हे नामजा म्हटलं, अनंत नावात त्याचं नाव नाही दडलं, त्याचा विस्तार मी पुढे करते. अनंत हे नामजा, म्हणून तुम्ही कुणाला शरण जा, म्हणमोनी शरण जावे. आणि मग शेवट तुकोबाराया सांगताय, तुका म्हणे साक्षी आले, ते मला अनुभवायला आलंय म्हणून मी सांगतोय. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, म्हणून मी तुम्हाला सांगतोय काय? म्हणमोनी शरण जावे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल आम्ही देवाला शरण जातोय, पण आमच्या मनानुसार जातोय, आमच्या बुद्धीनुसार जातोय, पण आमचा रोज हरिपाठ चाललाय नाही का? हरिपाठाला काही दणकेला कमी नाही, हरिपाठ करू नये या मताची मी नाही, पण हरिपाठ करत असताना हरीकडे जर पाठ करून हरिपाठ करायचा ठरवला तर किती दिवसांनी हरीकडे भाषा कळते का माझी थोडीफार का जड जाते? हरीकडे पाठ करून एका ठिकाणी गेलो आम्ही मंदिराच्या दर्शनाला, देवळात एका दर्शनाला गेलो, बाहेर हारफुलवाल्या माणसाकडे गेलो, त्यांच्याकडून हारफुलं घेतली आणि म्हटलं देवाचं तोंड कोणत्या दिशेला आहे? म्हटले एवढे आमची 4थी पिढी आहे बरं का, म्हटले आम्ही इथं हारफुलं विकतोय, पण देवाचं तोंड कोणत्या दिशेला आहे आपला त्याचा काही संबंध? कितवी आहे? 4थी पिढी आहे आमची सुद्धा. लोक म्हणतात सरळ सरळ म्हणतात, आमच्या 4 पिढ्यांमध्ये कोणी खाल्लं नाही, 4 पिढ्यांमधचा माळकरी आहे मी, माझी सुद्धा 4थी पिढी आहे वारकरी संप्रदायाची असं म्हणतात लोक, पण देवाचा आमचा काही संबंध नाही. आजोबांच्या गळ्यात माळ होती, वडिलांच्या गळ्यात माळ होती, त्यांनी मला घातली, माझी गुरुची काही भेट. असा परमार्थ जर केला कधी आमचा सार्थकीला गेलो? पतीच्या नावाने नुसतं मंगळसूत्र घातलं आणि पतीची या बाईची ओळखच नसेल, तिला पतिव्रता म्हणता येईल का? म्हटलं नाही मला आवडतंय म्हणून मी मंगळसूत्र घातलंय, मला काही लग्न करायचं. अशी जर भूमिका आमची प्रपंचातली परमार्थातली भूमिका काही लेलाव मध्ये नाहीये. पण आमचं कसं प्रपंचातलं सांगितलं तर आम्हाला चांगलं पडलं. मग प्रपंच करत असताना आम्ही इतके नेटके आहेत, मग परमार्थ करत असताना जसा तो म्हटला देवाचं तोंड कुठं आहे मला माहितच नाही, तसं हरीकडे पाठ करून जर हरी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कदापि शक्य होणार नाही. आमच्या मनाने गेलो तर त्याला अडथळे आहेत. मनोमार्गे गेला तो तेथे भोगला, मनोमार्गे गेला तो तेथे भोगला.
हरिपाठी स्थिरावला तोचे धन्य. धन्य कोणाला म्हटलं जातं तर जो मनाने गेला ना त्याला नाही धन्यता दिली. मग धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. मग आम्ही त्यांना धन्यता माझ्या सर्व संत देत आहेत जो हरीच्या रंगामध्ये नाचतोय. आम्ही सगळ्या रंगांमध्ये फिरतो पण संप्रदायाच्या परमार्थाच्या मार्गाने आम्ही लागत. म्हणतात परमार्थ कधी करायचा रिटायरमेंट नंतर, तोपर्यंत काय आम्हाला टाइम. पण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी सर्व साठवणी माझारी वाचे विठ्ठल रखुमाई. नाचू कीर्तनाचे रंगी. कीर्तनाच्या रंगामध्ये जर नाचलो ना भगवान परमात्मा कुठं दूर नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल आम्हाला भगवान परमात्म्याला शरण जावं लागेल. आम्ही सुद्धा शरण जातो पण कुठे जातो अन्य अन्य ठिकाणी जाऊन काय जमणार नाही. जो मज होय अनन्य शरण. अनन्य भावाने अन्य अन्य म्हणजे वेगवेगळ्या भावाने नाही तर अनन्य भावाने भगवान परमात्म्याला जो शरण जातो ना मग माझा भगवान परमात्मा सांगतोय जो मज होय अनन्य शरण त्याचेच निवारील मी जन्म मरण. त्याचाच जन्म मरण मी सोडवेल अन्यथा मी बाकीच्यांना सोडवायला. आपला कसं आहे माहितीये का सोमवार आलो का कुठल्या मंदिरात जातो आपण पटापटा बोला बरं का जरा. सोमवार आला का महादेवाला जातोय. मंगळवार आला की गणपती बाप्पाला जातोय. बुधवारी असलाच माळ तर गेला पांडुरंगाला नाही तर गेला काय कृष्ण नाही. आता इथं समोर माळकरीच बसले. गुरुवारी कुठं जाता मी काही एवढ्या मंदिरांमध्ये जात नाही म्हणून तुम्हाला विचारते. शुक्रवारी अनादी अंबिका भगवती. शनिवारी शरण शरण हनुमंत. आणि रविवारी मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीचं वारं चालतं पण पांडुरंगाचं वारं या या देवाचे देवाचे भरता वाऱ्या. काही झालेलं नाहीये कोणाला. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही डॉक्टर सुद्धा आहे तिकडं. विठ्ठल विठ्ठल खंडोबाचं वारं आलं तर चालू शकतं. मी नाही म्हणत नाही. माझा देवांना खंडन नाहीये पण हा जो परमार्थ चाललाय ना त्याला सुद्धा कोणी खंडन करू नये. विठ्ठल हे काय माझं मनाचं नाहीये. हे माझ्या साधू संतांनी लिहिलंय. अंगी प्रेमाचे प्रेमाचे पेपरे गुडगुड करीती करीती वेडे चाळे. लोक वेडे म्हणतील नाही म्हणायची सोय नाही पण खऱ्याच देवाला जावं. कशी काय असे ना आपल्याच आईला आई म्हणतो का चाललेलं आहे खरं छान पहिला आई म्हणतो आपण. आपली आई वाकडी असली काही करण्याजोगी नसली कुरूप असली कशीही असली तरी ती
माझी आई आहे. हा माझा स्वाभिमान आहे. याही पुढे जाऊन सांगेल, आपली आई या जगात नसली तरी ती माझी आई आहे. ही भूमिका जशी बदलत नाही ना, तसं सुद्धा परमार्थ करत असताना एखादी गोष्ट समाजाला आवडणार नाही, पण माझ्या साधू संतांनी ती गोष्ट करल्याशिवाय राहिली नाही. खऱ्या देवाची भक्ती केली आहे. खरा देव कोणता? तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. ज्या वेळेस माझ्या साधू संत भगवान परमात्म्याची भक्ती करत होती ना, लोक तुकोबरायांना सुद्धा वेड म्हणत होते. आजही लोक वेडाच म्हणतात, नाही म्हणायची सोय नाहीये. तुकोबराया ज्या वेळेस भगवान परमात्मा वाटत निघाले ना, त्यावेळेस लोक म्हणाले, तुकोबराया म्हणत होते, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐका ना घर पोसोनी, ऐका ना घर पोसोनी. पण त्याही वेळेस लोक म्हटले काय, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुदले जागे. देव नको म्हणणारी लोक त्याही वेळेस होती. देव नकोय म्हणणारी लोक आजही आहेत आणि देव नकोय म्हणणारी लोक पुढे सुद्धा राहणार आहे. म्हणून मग आपला परमार्थ सोडून द्यायचा का? आपण अजिबात द्यायचा नाही. आम्ही ज्या देवाची भक्ती करतोय, खऱ्या अर्थाने त्या देवाला, त्या देवाकडे तोंड करून आपली भक्ती चालली का पाठ करून भक्ती चालली हो? आम्ही सुद्धा भगवान परमात्म्याची भक्ती करतोय, आम्ही सुद्धा पंढरपूरला जातोय, आम्ही सुद्धा आळंदीला जातोय, पण खऱ्या अर्थाने हा जीव सुखाला पात्र झालेला नाहीये. त्याचं कारण आहे हे एवढं सगळं चाललंय, पण देवाला विसरून चाललंय. मला सांगा, मी पंढरपूरच्या वारीला जाऊ नका या म्हणणारी मताची नाहीये, आळंदीला जाऊ नका या मताची नाहीये, पण ज्या वेळेस कोरोना सारखी महामारी आली, मग आपला परमार्थ बंद का? म्हटले महामारी आली कोरोनाची, पंढरपूरला जाता यायचं नाही, माळ काढून खुटीला लटकू. लटकवणाऱ्यांनी लटकवल्या, त्याच्यात काही वाद नाही. पण ज्या सगुण साकार रूपातल्या भगवान परमात्म्याची तुम्ही आम्ही भक्ती करतोय, तर कोरोना सारखी महामारी आली, त्यावेळेस मंदिरं बंद झाली, मग त्यावेळेस ज्याचं भजन केलं जातं त्यालाच देव असं म्हणतात. विठ्ठल सगळे दरवाजे बंद होतात आणि तेव्हा एकच दरवाजा जेव्हा चालू राहतो ना, हार्ट अटॅक सारखा आजार कोणाला झालाय का? देव तुम्हाला उदंड आयुष्य देऊ, होऊ नये. पण ज्या वेळेस हार्ट अटॅक सारखा किंवा कुठलाही दुर्धर आजार आपल्याला होतो आणि त्यावेळेस आपल्या कुटुंबाला डॉक्टर येऊन सांगतात तुम्ही 5 लाख द्या, 10 लाख द्या, शेवटी कुणाच्या हातात आहे? आणि सगळ्या प्रयत्न संपल्यानंतर आपल्याला त्यावेळेस जो दिसतो ना, जाऊ दे एवढंही कमीच गेलं का? इथं महिला वर्ग जास्त आहे, थोडस धाडसरे बोलते. 9 महिने 9 दिवस आपण बाळाला पोटामध्ये वागवतो, पण शेवटची कळ घेत असताना पहिल्या कळेतला शेवटच्या कळेतला फरक आहे का नाही आजो? मग पहिली कळ घेताना तिला देव दिसत, शेवटची कळ घेताना आता तुम्हाला आई आठवली का बाप आठवलं मला नाही माहिती, मला मात्र तोच आठवला. विठ्ठल सगळे दरवाजा बंद झाल्यानंतर ज्याचं स्मरण तुमच्या आमच्याकडून होत आहे ना, त्यालाच देव असं म्हणतात. आणि तो देव नक्की कुठं आहे तर माझा पुरावा नाहीये. विश्वमौली ज्ञानोबा सांगताय, तैसा हृदयामध्ये विरामो असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामो विषयावरी. तो भगवान परमात्मा कुठं आहे? अंतरंगामध्ये. माझ्या विश्वमौली देव आहे, देव आहे, विश्वमौली ज्ञानोबा सांगताय,
माझी जनाबाई सुद्धा सांगते देव आहे देव आहे हृदय मंदिरी. पण पुढचा शब्द जास्त महत्वाचा आहे, काय? शोधून पाहे. आता हृदयाचं किती ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला दिसेल. मग आता जनाबाईला खोटं ठरवायचं का नक्की डॉक्टरला खोटं ठरवायचं? तुमचं काय मत आहे? माझी जनाबाई सांगते देव आहे पण कुठे? हृदय मंदिरी शोधून पाहे. हृदयातला देव एकदा समजला की पुढचं प्रमाण आहे, देव नटला नाना परी भरोनी पुरला चराचरी. तो भगवान परमात्मा या चराचरामध्ये भरलेला आहे, परत तेवढा भरून संपला नाही तर गगनाहून वाढ नाम आहे. त्या भगवान परमात्म्याचं नाम गगनापेक्षा सुद्धा मोठं आहे. हे काही दूरची उदाहरणं आहेत का? काय वेगळं गाथा वगैरे पाठ करून नाही आली मी. तुमच्या नेहमीची रोजचीच उदाहरणं रोजचेच प्रमाण देऊन सांगते. तो भगवान परमात्मा कुठे? माझ्या ज्ञानोबाईंनी सांगितला, माझ्या जनाबाईंनी सांगितला, संत माझ्या अजून सांगताय साठविला हरी जी हृदय मंदिरी. त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार. तुमची आमची येरधार थांबवायची असेल तर तुम्ही आम्ही कोणाला शरण गेलं पाहिजे? आम्ही शरण जातोय पण अन्य देवांना, वेगवेगळ्या देवांना जातोय. आपण 8 दिवसाचे 8 देव वाटून घेतले. मला सांगा मग ज्या वेळेस संकट येतं त्यावेळेस कोणत्या देवाचं नाव घ्यायचं? कारण सुखात आजपर्यंत कोणाला देव आठवला? आपण सुख कुठे मानतो? संसारात मानतो. आठविला नाही देव आठविला नाही, संसाराच्या पायी देव आठविला नाही. संसाराच्या पायी देव आठवला नाही कारण आम्ही प्रपंचाच्या ठाई सुख मानित जाते. तुम्ही आम्ही प्रपंचामध्ये सुख मानतोय आणि म्हणजे साधू संत देवाला मागणी करताय, प्रपंच मोसरो चित्त तुझे पायी रो. प्रपंच मोसरो, माझा प्रपंच संपू दे आणि चित्त माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. माझे चित्त तुझे पाया. भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करताय, माझं चित्त हे तुझ्या जवळ असू दे, म्हणून मी त्याला शरण गेलं पाहिजे. आपण 8 दिवस वेगवेगळ्या देवांना शरण जाऊन जमणार नाही. त्याच्याही पेक्षा मोठा देव आहे. आता तुम्ही म्हणाल तू त्याचा पत्ता द्या, तर त्याचा पत्ता माझ्या साधू संतांनी सांगितलंय बरं का. आत्मा सकळांचा श्रीहरी, आत्मा सकळांचा श्रीहरी. आत्मरूपाने नटलेला भगवान परमात्मा तोच तुमचा आमचा श्रीहरी आहे. त्याचं कारण आहे, ज्या दिवशी तो परमात्मा तुमच्या आमची संगत सोडेल त्या दिवशी आपल्या शरीराला किंमत किती आहे? शून्य. शून्यपेक्षा सुद्धा आपलं नाव सुद्धा घेऊन कोणी घेत नाही. बॉडी नेली का बॉडी आणली का हे म्हटलं जातं. त्याचं कारण आहे, त्या शिवाने जीवाची संगत सोडली, जीव शून्य झाला. जोपर्यंत जीवाने शिवाची संगत धरलेली आहे ना, त्यावेळेस तुम्हाला जर एखाद्याने म्हटलं तुम्हाला 2 कोटी देतो, तुमचे 2 डोळे द्या, किती कोटींना तुमचे डोळे विकाल? आणि मेलेल्या माढ्याला जर कोणी म्हटलं तुम्हाला पैसे देतो याचे डोळे द्या, त्याला पैसे देईल का हो कोणी? ज्या वेळेस भगवान परमात्म्याने तुमची आमची संगत सोडली, तुमचं आमचं शून्य किंमत होते, म्हणूनच त्या देवाला शरण जायचंय. पण जात असताना कसं जायचंय? आपण प्रपंच करतो ना. लग्न झालं, दुसऱ्या दिवशी नवरदेवाच्या घरी नवरी आली आणि दारातली चप्पल जर कुत्र्याने नेली ना, तरी ती कुत्र्याला हाट म्हणते का नाही? तो म्हणते मी अजून 1 दिवस झाला यांच्या घरी येऊन,
हा तिने सौभाग्यवती पणाचं अंगीकारलंय म्हणून ती वस्तू माझी आहे, म्हणून ती त्या कुत्र्याला हाड म्हणते, नेऊन देत नाही. जर आम्ही प्रपंच करत असताना इतके नेटके, मग परमार्थ करत असताना कसं काय असावं? म्हटलं कीर्तनाला जातोय खरं, नवीन चप्पल आणली, चप्पल बाहेर आहे, मन कुठे आपलं छपले ते. एवढा लाखो रुपयांचा खर्च कार्यकर्त्यांनी केलाय. हे लाख रुपये महत्वाचे, आमचे 100 रुपयाच्या चपलेवर लक्ष आहे. आम्ही सुद्धा परमार्थ करतो. कोणत्या दिंडीत जायचं? म्हटलं ज्या दिंडीत चांगली सोय आहे का त्याच दिंडीत जायचं. मी पुढे जाऊन सांगेल, माझ्या साधू संतांनी जेवढे हालपेष्ट सोसले ना, त्याच्याही पेक्षा तुम्हाला आम्हाला फार त्यांनी हालपेष्ट सोसले, म्हणून आज सुखाची निर्वळ तुम्हाला आम्हाला आहे. कुठल्याही दिंडीत जा, कुठलाही माणूस उपाशी राहू शकत नाहीये. ती ताकद माझ्या विश्वमौली ज्ञानोबा यांची आणि तुकोबा यांची. आळंदी क्षेत्रामध्ये कोणीही जा, आजपर्यंतचा इतिहास आहे, ज्यांनी माऊलीला अंगीकारलाय ना, तो त्या आळंदी क्षेत्रामध्ये कधीही उपाशी राहणार नाही. पण माऊलीला अंगीकारलं पाहिजे, नाही तर सांगो मांगी वडाला मांगी लावणारे अनेक जण गेले तर उपाशीच घरी यावं लागेल. विठ्ठल प्रपंच करत असताना आम्ही चप्पल सुद्धा, अरे तुटकी चप्पल सुद्धा आम्ही कुत्र्याला घेऊन देत नाही का? एवढा आमचा स्वार्थ आहे. मग अनन्य भावाने आपण प्रपंच करतो, अनन्य भावाने. आपला जीव लेकरावर नसतो पण दुधाच्या साईवर असतो. काय मंडळी, आपलं लेकरू तुम्ही, मी उदाहरणासकट पटवून देणार. तुम्ही म्हणाल आम्ही आई आहे, मी लेकरावर खूप जीव देते, जीव लावते, पण ज्या वेळेस पोरांना दूध ओतताना त्यावेळेस कशा ओतता हो तुम्ही? पटकन पहिले साई फुंकता. आता त्या लेकरापेक्षा साईची किंमत मोठी आहे का? आता घरी गेल्यावर सगळेच खायला सुरुवात कराल ती गोष्ट वेगळी आहे, पण तिथं किती अनन्य भावाने नेटकं चाललंय. मग परमार्थ करत असताना सुईच्या टोका एवढं जरी, सुईच्या टोकाची लांबच गोष्ट आहे, थोडंफार म्हटलं इकडं तिकडं चाललं तर देव चालवून घेतोय. देवाला नैवेद्य केवढा मोठा करता, मी नेहमी कीर्तनात सांगत असते. देवाला नैवेद्य आणि आपल्याला पुरणपोळी आपली केवढी मोठी असते, त्याला एखादा टिक्का आमरस जर असला ना, त्याला एखादा टिक्का वरून सोडतात, वरून का? तो कुठं खातोय? तो जर खात नाही मग द्यायचाच कशाला? जो खातोय त्याला मोठा आहे. मग मला सांगा, तो तुमच्या आमच्या रूपाने खाण्याचा प्रयत्न करतोय, नवे नवे तोच खातोय, नाही मारायची सोय नाही. अरे जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हटल्या, आपली तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीये. त्याचं कारण आहे, आम्हाला कोणी गाढव म्हटलं तर आम्ही मान्य करतो, पण आम्हाला कोणी देव म्हटलं तर आम्ही मान्य करत नाही. आपल्याला जर कोणी म्हटलं तुम्ही देव आहे, तुम्ही म्हणाल आम्ही काही देव. पण माझ्या साधू संतांच्या मार्गाने जर गेलो ना, माझी मित्रही सांगते, ब्रह्मादिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मादिसे
अंतरंगामध्ये आहे. आणि त्या भगवान परमात्म्याला शरण जाण्यासाठी आता मुक्ताबाईला हे समजण्यासाठी तिला भगवान परमात्म्याला अनन्य शरण जावं लागलं. आणि मग माझ्या मुक्ताबाईकडून हे उद्गार निघाले, ब्रह्मदिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मदिसे उघडे एकची धागा नानापणे कपडे. तुमचं आमच्या अंगावर कापड आहे का कापूस आहे? त्याचा अधिष्ठान कापूस आहे. आणि त्या आपण काय पाहतोय? आपण कापड पाहिलं. आणि परिणाम असा झाला, हा जीव सुखाला पात्र नव्हता, दुःखाला पात्र झाला. म्हटलं तिने 2000ची साडी घेतली, मी काही 500ची घेऊ का? म्हणले का नाही? आपल्याकडे 5000ची कपाटात पडलेली असते, पण तिने 2000ची घेतलेला आपल्याला त्रास होत असतो, बरोबर ना? कारण हा जीव या कापडाला भुललाय, हा वरच्या भजनाला भुललाय, त्याच्यामुळे हा जीव दुःखाला पात्र झालाय. पण माझे साधू संत अंतरीतला परमात्माला समजून घेतलाय. त्याच्यामुळे 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबरायांचं नाव आहे, तुकोबरायांचं नाव आहे. चंद्रसूर्य आहे ना तोपर्यंत त्यांचं नाव संपणार नाहीये. आपण ज्यांची पिढी, आपण ज्यांचा सातबारा भांडणं चाललेत ना आपली कोर्टात केशी चाललेत का नाही, ज्यांची जमीन आपण खातोय ना, त्यांचं आपल्याला 5व्या पिढीचं नाव सांगता येणार? कारण आहे त्यांनी संपत्ती कमवली, पण माझ्या साधू संतांनी संपत्ती कमवलेली नाहीये. ते श्रीमंत आहे. आणि ज्यांनी जी श्रीमंती कमवली ती कशाची श्रीमंती आहे? ती भगवान परमात्म्याची श्रीमंती कमवलेली आहे. म्हणून माझे साधू संत आजही आहेत. आणि ती श्रीमंती कमवताना त्याचा श्रीमंत असणारा भगवान परमात्मा त्यांच्या सोबत आहे. अनन्य भावाने भगवान परमात्म्याला शरण केलं ना, तरच भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावर कृपा करेल. जसा प्रपंच करण्यासाठी, लाख रुपये गोळा होण्यासाठी आपल्याला रुपयाला लावून ठेवावा लागतो, अनन्य भावाने पैसे साचवून ठेवतो की नाही आपण? वेगवेगळ्या रूपाने कसे का असू द्या, पण आपण पैसे जोडून ठेवतो आणि मग आपले 1 लाख रुपये साचते. जसं प्रपंच करत असताना आम्ही इतके देणगे, मग परमार्थ करत असताना भगवान परमात्म्याला वेगवेगळ्या रस्त्याने जर गेलो तर लवकर पोहोचेल, पण पोहोचताना कदाचित उशीर होण्याची शक्यता आहे. जर त्या झाडावर पिकलेला पेरू आहे आणि तो पिकलेल्या पेरूला पहिला पक्षी जाईल का तुम्ही जाल? पक्षीच आपल्या आधी जाईल का? कारण पक्षाकडे विहंगम मार्ग आहे, पक्षाकडे विमानाचा मार्ग आहे. आपण जाणारच नाही ही भूमिका आपल्याकडे नाहीये. आपण कदाचित जाऊ, पण जायच्या आधी कदाचित तो पक्षाने खाल्लेला, कदाचित पक्षाने तोडलेला आपल्या नशिबात असला तर तो कदाचित तसाचा तसा, पण गॅरंटी आहे का आपल्याला तसाचा तसा मिळेल? मग साधू संतांचा मार्ग हा विहंगम मार्ग आहे आणि मनाचा मार्ग हा आपला मार्ग आहे. आपण पोहोचणार नाही असं नाही. माझ्या विश्वमौलिक ज्ञानोबा असं म्हणतात, तो हळूहळू ढाळे ढाळे के तुलेनी एके वेळे मार्गाचे निवळे निश्चित ठाके. तो हळूहळू जाईल, पण मग हळूहळू मार्गाने जायचं का विहंगम मार्गाने जायचं? पटकन जाणारा मार्ग म्हणजे माझ्या साधू संतांचा आहे. आणि त्या साधू संतांच्या मार्गाने जर गेलो तर निश्चित भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आपण शरण जात असताना कुणाला शरण जायचंय? म्हणून शरण जावे, पण शरण जात असताना सर्व भावाने जायचंय. कारण आहे सर्व भावाने जर आम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण गेलो नाही ना, भगवान परमात्म्याला अपेक्षित काय? देवभावाचा भुकेला चालीने जातो, पण देवाला चालीरीतीनं अपेक्षित. मग तो भगवान परमात्म्याला काय अपेक्षित आहे? तर देव भावाचा भुकेला. आणि मात्र आम्ही तोच भाव द्यायला त्याला आम्ही कांद्याला भाव देऊ, आम्ही टोमॅटोला भाव देऊ,
आम्ही सगळ्याला भाव देऊ, पण देवाला भाव द्यायला रिकामे. आपल्याला ज्याच्यामुळे भाव आहे, आपल्याला कोणामुळे चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलवितो हरी. आपल्याला भाव कोणामुळे आहे, त्याच्यामुळे आपण कुणाला भाव दिला पाहिजे. भगवान परमात्म्याला अपेक्षित काय, सर्व भावे दिवासी. भगवान परमात्म्याला तुमच्या आमच्या अंतरंगातलं प्रेम अपेक्षित आहे. अंतरीची घेतो नियोजन असेल तर 10 वाजवायला काही हरकत. तू एकही हा म्हणणार नाही, मी 10 वाजवणार नाही, ती गोष्ट वेगळी आहे. पण तुम्हाला विचारायला काही हरकत आहे का? इतका गोड दृष्ट लागण्यासोबत नियोजन आहे. खऱ्या अर्थाने ह्या गावाचं वैभव म्हणायला काही हरकत नाही. एक जोरदार टाळी सगळ्यांसाठी झाला. आम्हाला डीजेचा आवाज चालतो बरं का, थोडं सत्य बोलते, कडू वाटेल तुम्हाला. डीजेचा आवाज चालतो मंडळींना, डीजे पुढं खूप नाचतील. पण जर सप्ताह मंडळामध्ये स्पीकरचा आवाज मोठा असला ना, लोक कानात बोट घालून राहतात. बस आता विचार करा कोण कोण बसलंय ते. तुम्हाला वाटत असेल मला तुम्ही दिसत नाहीये, पण मला तुम्ही सगळे दिसताय. विठ्ठला आजपर्यंत स्वरूपणाच्या पाठीमागे गेला असता तर फक्त मिस वर्ल्ड वगैरे त्या लोकांच्याच घरी राहिला असता. तेव्हा स्वरूप पाहिलं असतं तर खूपच्याकडे गेला असता. खूपच्या सुंदर नवमी दिसायला.
महिन्याचा पगार मिळत. मग प्रपंच करत असताना आम्ही इतके नेटके, एखाद्याला म्हटलं ना बळ रिटायर्ड व्हा, म्हणजे नाही तुमच्या हातात देऊन जमणार. म्हटले आम्ही एवढं गाडीला गाडी लावून बांधलं, तुम्ही मोडायला किती वेळ लावता. एखाद्याला 70-80 वर्षाच्या आजोबांना सांगितलं ना आता तुम्ही रिटायरमेंट घ्या, ते म्हणतात जमणार. प्रपंच करत असताना इतके नेटके आहे. मग परमार्थ करत असताना भगवान परमात्म्याने दे रे हरी, पुढचं नाही म्हणत मी, असं जमेन का. मग प्रपंच परमार्थ करत असताना सुद्धा भगवान परमात्म्याची अनन्य भावाने भक्ती करावी लागेल. आणि मग त्याला तो भगवान परमात्मा काही न मागता तुमच्या आमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार. हे काही माझ्या घरचं उदाहरण देत नाही. तुकोबाराया ज्या वेळेस एका शेतकऱ्याने सांगितलं, म्हटले इथं माझ्या शेताची राखण करा. आपल्यासारखा जर असता ना रात्री कंदील लावून राखण केली असती. पण माझ्या तुकोबाराया म्हणताय ठीक आहे, म्हटले इथं भजन करायचं ते तिथे जाऊन करतो, हरकत नाही. आणि मग तुकोबाराया शेत राखायला गेले. शेत राखायला गेल्यानंतर जसं सांगितलं ही भूमिका त्या शेतकऱ्याने सांगितलं, ह्याच्यातलं काही धान्य मी तुम्हाला भाग हा तुम्हाला देईन. तुकोबाराया तयार झाले. धान्य मिळावं म्हणून नाही तर तिथे बसून मला नामचिंतन करता येईल, निवांत होईल. घरच्या नाही वाटत हा कामाला. घरचे आपल्या समोर टाळ कुठे बसले तर आपल्याला जमत नाही म्हणता तुम्ही. म्हटले यांना काय काम आहे, यांना तेवढंच करायचंय, मला मात्र सगळा संसार सांभाळायचा आहे. आमचा संसार कोण सांभाळत असेल बरं. अरे सांभाळणारा तोच आहे. तुका म्हणे भार खातरी होईल काही वारी नारायण, किंवा तुका म्हणे घालू तयावरी भार बाबुआ संसार देवा बाई, जो भी करेगा अच्छा करेगा वही ते पण तूच कर, वाईट करायचंय ते पण तूच कर. तुकोबाराया शेत राखायला गेले. आणि मग तुकोबारायांचं तिथं खरंच शेत राखत होते का तुकोबाराया. तिथे सुद्धा माझ्या तुकोबारायांचं भजन चालू झालं. राम कृष्ण हरी राम कृष्ण भजन करू लागले. कुणाचं तुम्ही म्हणाल हेच केलं का काय, हेही पुढे जाऊन सांगते. रामाचा आचार, कृष्णाचा काहीतरी ऐकलंय का नाही याच्याबद्दल. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार नाही तर हरीचा शोध घ्यावा लागेल. विठ्ठल रममाण झाले, त्याचा परिणाम असा झाला. हे भजन आपलं भजन ऐकलं तर आपल्या घरातल्यांना सुद्धा गोड वाटत, त्यांचं भजन माझ्या पक्ष्यांना प्राण्यांना गोड वाटू लागलं. भजन ऐकता ऐकता प्राण्यांनी सगळे कणसाचे दाणे खाऊन घेतले. तुकोबाराया म्हटले मी शेताचं राखणच केलंय, नाही म्हणायची सोय नाही. आणि मग ते धान्य शेतातून काढलं गेलं. धान्य काढल्यानंतर ते मोजायला सुरुवात झाली. मग आता मला सांगा ते सगळं खाऊन गेल्यानंतर किती राहिलं असेल. तरी सुद्धा धान्य मोजायला सुरुवात झाली. एवढं धान्य तो म्हटला गेल्या माझ्या 4 पिढ्यांना सुद्धा झालं नाहीये. एवढं धान्य मोजलं गेलं तर मोजलं गेलं, मिळालं. आणि तिथं देणारा कोण होता. देवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. त्याच्यापेक्षा मोठा दानशूर कुणीच नाहीये. आम्ही एखादी लाखभर रुपयाची पंगत घालतो पण आपल्याला खूप मोठा दानशूर समजतो. अरे पण ज्यांनी दिलंय ना विटेवर ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. त्या भगवान परमात्म्याशिवाय दुसरे कोणीच दानशूर नाहीये. भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना माझ्या साधू संतांच्या प्रमाणे करावी. तुकोबारायांनी ते धान्य मिळालंय. आता मिळालंय काही अंश धान्य त्या मालकाने तुकोबारायांना दिले. दुष्काळाचा प्रसंग आहे. आणि मग आपल्याला मिळालं असतं तर म्हटले असते 2-4 वर्ष राहीन, किडे लागले तर चालून खाऊ, पण कोणाला दाना देणार
नाही. तुकोबारायांना मिळाल्यानंतर त्यांना संत म्हणताय, संत उदार उदार भरले अनंत भंडार. तुकोबारायांना धान्य मिळाल्यानंतर ते घरी घेऊन नाही निघाले, तर वाटतच निघाले. घरी येईपर्यंत एक कण सुद्धा राहिलं नाहीये. त्याचं कारण आहे, सुखाचे दिवस आल्यानंतर माणसाला देव आठवत नाही. जेवढं दुःख जास्त तेवढं चिंतन भगवान परमात्म्याचं जास्त. आणि त्या तुकोबारायांनी माझ्या असा प्रकारचा परमार्थ केला. त्याचा परिणाम असा झाला की तुकोबाराया जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळाचा येथोनिया या पदापर्यंत प्राप्त झाले. मी म्हणत नाही आपण सुद्धा तुकोबाराया व्हावं, होऊ शकत सुद्धा नाहीये. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता पुन्हा ऐसे होणे नाही, त्यांच्यासारखे होणार नाही. म्हणून मग त्यांच्या मार्गाने चालायचंच नाही का? आम्ही त्यांच्यासारखे होऊ शकत नाही, पण त्यांच्या मार्गाने जर चाललो तर आमचं जरा नीट होत झाल्याशिवाय राहणार. कारण आहे, त्यांच्याच मार्गाने गेलो तर तो भगवान परमात्मा समजेल, अन्यथा तो समजणार नाही. बांगरवाडीला जर यायचं असेल ना, तर बांगरवाडीचाच रस्ता धरावा लागेल. साताऱ्याचा रस्ता धरल्यावर जाईल का बांगरवाडीला? तसं तुम्हाला आम्हाला भगवान परमात्मा समजून घ्यायचा असेल ना, तर त्याच मार्गाने चालावं लागेल. आणि त्याच्या मार्गाने चालल्यानंतर तो काय करतो? तो हा उतरील पार. तुमचा आमचा जो पार आहे, पार म्हणजे काय म्हटले असतोय गावामध्ये पार, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या भव नदीमध्ये तुम्ही आम्ही जे अडकलेलो आहे ना, प्रत्येक जण अडकलंय, नाही म्हणायची सोय नाही. पण एकदा का संतांची गाठ झाली ना, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडेल तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. तुमचा आमचा संदेह समजून संपून जाईल. आणि संदेह संपल्यानंतर मग काय होईल? झाली संध्या संदेह माझा केला आत्माराम हृदय प्रकट. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. तो भगवान परमात्मा, त्याची मला जाणीव झाली. माझा संदेह संपला, माझं दुःख संपलं. नाहीतर म्हणजे अनेक कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी आहे माझ्याकडे, पण ती प्रॉपर्टी सांगत असताना याच्या चेहऱ्यावर जर हसू नसेल तर त्या प्रॉपर्टीला काय करायचंय? जो निखळ आनंद आहे तो फक्त परमार्थ केल्यानंतर मिळू शकतो. आपण कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी जरी कमवली तरी उतार वयात आपली लेकरं आपल्याला काय म्हणणार आहे माहिती आहेत का? जे आपण आपल्या आई बाबांना बोलतो ना, आमच्या बाबांना तर काही कळत, आमच्या आईला तर काही कळत. करोडो रुपयाची प्रॉपर्टी कमवली ना, तर शेवट आपल्याला हे ऐकावं लागतंय. तसं परमार्थ करा, थोडा करा, अंतरंगापासून करा. भगवान परमात्मा देव आपला सखा झाल्याशिवाय राहणार नाही. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. देव तुमचा आमचा सखा असला ना, तर सगळ्या जगाला तुमच्या आमच्यावर कृपा करावी लागेल. पण देव सोडून आम्ही जर दुसऱ्यांचा हात धरला किंवा देव सोडून आम्ही अन्य गोष्टी करायला लागलो ना, तर कदाचित हा जीव सुखाला पात्र होऊच शकत नाही. हा दुःखाच्या खाईमध्ये लोटला जाईल. माझ्या साधू संतांकडे ऐश्वर्य नव्हतं, माझ्या साधू संतांकडे माझ्या धनोबरायांना 2 वेळेचं अन्न खाऊ दिलं नाही लोकांनी, पण तरी सुद्धा 750 वर्षानंतर माझ्या धनोबरायांचं नाव आहे. कारण त्यांचा पार नव्हे त्यांचा हात. आणि या पुढे जाऊन सांगू का, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर साक्षात भगवान परमात्म्याचा असणारा तो अवतार आहे. आणि त्या अवताराने हे एवढं मोठं कार्य केलं. मला सांगा, कधी आपण विचार केला का? जो व्यक्ती, जे महात्मे, जे संत रेड्याच्या मुखातून वेद बोलवू शकतात, जड भिंतीला चालवू शकतात, वाघावर बसून चांगदेवला आल्यानंतर हे जड भिंत चालवू शकतात. मग ज्या वेळेस धर्ममार्तंडांनी त्यांच्या भिक्षेमध्ये माती कालवली, ज्या वेळेस धर्ममार्तंडांनी त्यांना खापर मिळून दिलं नाही, त्याच धर्ममार्तंडांना त्यांनी पाहिलं तरी ते भस्म होऊ शकले असते का नसते? पण तरी सुद्धा हे आघात माझ्या साधू संतांनी सोसले. त्याचं कारण आहे योगी पावन, योगी पावन मनाचा, साहेब अपराध जनाचा. योगी आहे माझे विश्वमाऊली, या योगी आहे पावन मनाचे. याही पुढे जाऊन सांगू का, माझे विश्वमाऊली कृपाळू आहे, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. उदार आहे म्हणून हे आघात या समाजासाठी त्यांनी सोसलेले. कारण चमत्काराला नमस्कार लोक घालतायत,
म्हटले भस्म, बघितलं का भस्म झाला. हे अशा व्यक्तीच्या मागे लागले असते तर लोक अंधकाराकडे परतही निघाले असते. खरा देव लोकांनी समजून घ्यायला विचार केला नसता. तुम्ही म्हणाल खरा देव आणि खोटा देव कसं काय? हे वाक्य माझ्या साधू संतांचं आहे. गेले विसरोनी खऱ्या देवा तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. आता हे तुकोबारा म्हणतात, हे काय माझ्या घरचं? गेले विसरोनी खऱ्या देवा म्हणण्याच्या पाठीमागचं कारण आहे. जर खऱ्या देवाला विसरून गेले, कारण आहे त्यांनी खोट्या देवाला. मग खोटा देव कोणता? या डोंगड्या डोळ्यांना दिसतोय तो खोटा आहे. लटक्या जरी असे नामयासी पुसा आहे त्या भरवसा नामी माझ्या. तर त्याही पेक्षा मी नेहमी सांगत असते, रामाच्या पेक्षा रामाचं नाम पटवून देऊ का? ज्यावेळेस सेतू बांधायला सुरुवात झाली, पटकन सांगते माझ्याकडे वेळ कमी. सेतू बांधायला सुरुवात झाली, सगळेजण प्रभू रामचंद्रजींचं नाम घेऊन त्या दगडांना पाण्यामध्ये सोडत होते. मग प्रभू रामचंद्रजी म्हटले, अरे माझ्या नावाने जर दगड करताय तर मीच जर टाकला दगड तर तो तरणार. तुमचं काय म्हणणंय? तरायला पाहिजे का नाही? तरलाच पाहिजे. आणि मग प्रभू रामचंद्रजींनी पहिला दगड त्या समुद्रामध्ये सोडला. कसा बुडला? पहिला सोडला. आता आपण जर पडलो ना, आपल्याला भीती असते, आपल्याला कोणी बघितलंय का काय, बरोबर ना? लागलंय का नाही हे नाही आपल्याला कळत, पण कोणी बघितलंय का काय याचं दुःख जास्त होतं. तसं पहिला दगड बुडल्या प्रभू रामचंद्रजींनी इकडं तिकडं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर म्हणतायत दगड पडलाय पण मला कोणी पाहिलं. म्हटले चला आता दुसरा दगड टाकून बघू. दुसरा टाकला तोही बुडला, तिसरा टाकला तोही बुडला. आता किती दगड टाकू? आणि मग हनुमंतराया तिथे आले. आल्यानंतर प्रभू रामचंद्रजींकडे पाहून हसायला लागले आणि प्रभू रामचंद्रजी मात्र हनुमंतरायांना विचारताय, तुम्ही कधी आले? म्हटले मी पहिल्या दगडालाच आले. सांगण्याचा मधीचा अर्थ इतका आहे, अरे प्रभू रामचंद्रजींनी दगड सोडले, मला प्रभू रामचंद्रजींना हलक्यात नाही घ्यायचं. प्रमाण भाषेत सांगायचं झालं तर त्यांचा अनादर नाही आहे, पण त्यांच्याही पेक्षा त्यांचं नाम श्रेष्ठ आहे. नामे धरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. त्या नामाच्या महात्म्याने, त्या नामामुळे दगड तरला. आपण करू शकत? आज घरी दगड तरतायत पण दगडांनी नाव घेतलं. आता दगड कोणते तुम्ही आम्ही लक्षात घ्यायचं नाही. इथून तिथून सगळे दगडच आहे आपण, पण त्या दगडाला शिल्पकार मिळावा आणि त्या शिल्पकाराने नको असलेले भाग बाजूला काढले. जो दगड आपण तिकडे पायदळी तुडवत होतो ना, त्याला शिल्पकाराची गाठ झाली, नको असलेले भाग काढून टाकले. मग त्या दगडाला तुम्ही तिथूनच वाजत गाजत आणला का नाही? आपले सुद्धा नको असलेले भाग काढून टाकले, आपला अहंकार, आपले 6 विकार काढून टाकले. आपण सुद्धा देवच झालो नाही म्हणायची सोय नाही. आणि त्या भगवान परमात्म्याला समजून घेतलं तर तो आमच्यावर कृपा करतोय. काय? तो हा उतरील पार. तुम्ही म्हणाल भगवान परमात्मा कसा काय कृपा करतो? तर तो संतांच्या रूपाने येऊन कृपा करतोय. त्याला सुद्धा प्रमाण आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम हा काय आपणची देव होय. तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि तो पोहोचल्यानंतरच आम्हाला तो हा उतरील पार.
भवदुस्तर नदीचा भव नदीमध्ये तुम्ही जे अडकलोय, या नदीतून आईला तीराकडून पहिल्या तीराकडे जायचं असेल ना, त्या सद्गुरु रूपी नावाळ्याची गरज आहे. आणि ते सद्गुरु भगवान परमात्म्याच्या रूपाने तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि पोहोचल्यानंतर तुमच्या आमच्यावर भगवान परमात्माच कृपा करतो. आणि कृपा झाल्यानंतर आपण देवाच्या स्वरूपाला विलीन होतो. अभंगाचं दुसरं चरण. प्रेमाने भगवंताचं भजन करू. अनंत हे रामणी साक्षी आले तरी केले प्रगट. एकदा सगळ्यांनी हात वर करायचे. हातांना कळ लागली असेल ना, थोडासा वेळ सगळ्यांनी वाटल्यावर तुम्ही सुद्धा येता ना देशात आणि त्या भगवंताचं भजन करायचंय. विठ्ठल माझा
वेगळं झालं. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, देव माझा म्हणण्यापेक्षा मीच देवाचा झालो की काही टेन्शन. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, यथामथी यथावकाश. 2 तासाच्या सेवेमध्ये तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न केला. माझ्या बडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला. आई वडिलांच्या नात्याने मला ऐकण्याचा प्रयत्न केला, हे मी माझं सुद्धा परमभाग्य समजते. आणि निश्चित जाता जाता एवढंच सांगेल, सेवके सांगितले करावे ते काम, येथे मी तू कोण कामा नये. गेल्या 6 महिन्यांपासून जून जुलैच्या दरम्यान आमच्या काकांनी फोन केला, म्हटले बांगरवाडीला यावं लागेल. आज ज्यांच्या निमित्तानं इथपर्यंत येणं शक्य झालं असे असणारे आमचे सखाराम काका बांगर, आणि त्यांच्या निमित्तानं इथपर्यंत येणं सहज शक्य झालं. अन्यथा माझ्या वडिलांना तुम्ही पाहिलं असेल, हरिभक्तपरायण गुरुवर्य बारीकराव महाराज गायकर यांची सुद्धा सेवा कदाचित आधी झाली असेल. काकांना दुपारी सांगितलं, म्हटलं आपली ओळख आपण संध्याकाळी सांगू नक्की कोणाकडून आपण कशा आले नाही का. निश्चितच माझ्यावर मुलीप्रमाणे प्रेम करणारी आज माझी सुद्धा प्रेमाची माणसं इथं उपस्थित आहेत. या गावातलं असणारे संप्रदायाचं भूषण असतील, हरिभक्तपरायण गणेश महाराज बांगर असतील, त्यांचे वडील असतील, आणि याच गावाच्या बाहेरून सुद्धा माझ्यासाठी माझ्यावर प्रेम करणारे आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य गाडगे बाबा आज बाबा या वयामध्ये असताना साकोरीवरून इथपर्यंत बांगरवाडीपर्यंत आले. खऱ्या अर्थाने हे बाबांचं माझ्यावर असणारं प्रेम असेल, यांच्या सोबत असणारे माझे सर्व साधक मंडळी असतील, खऱ्या अर्थाने लाडकी लेखमी संतांची मजबरी कृपा बहुतांची या न्यायाने इथपर्यंत येणं सहज शक्य झालं. तसंच पाहायला गेलं तर एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका यशस्वी स्त्रीचा हात असतो ना, तसं माझ्या पाठीमागं माझ्या दोन्ही कुटुंबियांचा हात आहे. आई वडिलांचे संस्कार, सासू सासऱ्यांचं असणारं पाठबळ, पतिराजांची असणारी अनमोल अशी साथ, म्हणून इथपर्यंत येणं सहज शक्य होतं. माझी मोठी मुलगी 3 वर्षाची आहे आणि छोटी मुलगी 4 महिन्याची सुद्धा नाहीये, पण महाराष्ट्राच्या बाहेर जाणं सहज शक्य होत आहे. त्याचं कारण आहे आशीर्वाद साधू संतांचे, माझ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, तसेच मला साथ देणारे माझे दोन्ही कुटुंबीय असतील. निश्चित यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे, पाठबळ आहे, तुमचे सुद्धा पाठबळ आहे, म्हणून इथे येणं सहज शक्य झालंय. आणि असाच आशीर्वाद या लेकीच्या पाठीमागे राहू द्या. जे बोललंय ते माझ्या संतांचं आहे. झालेली सेवा मंडळी पांडुरंग परमात्मा, विश्वमौली ज्ञानोबाराया, जगद्गुरु तुकोबाराया, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा. खऱ्या अर्थाने आळंदी क्षेत्रामध्ये राहत असताना लोकांचा असा प्रश्न उपस्थित होतो का महाराज आळंदीतून अध्ययन करून आलेत की काय, पण पाहायला गेलं माझ्या वडिलांची विरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, हे माझ्या श्रीगुरूंचे आशीर्वाद आहे, आई वडिलांची तपश्चर्या आहे. पाहायला गेलं तर वंशाचा दिवा म्हणून आम्हाला मुलगा अपेक्षित आहे, पण एक मुलगी म्हणून वंशाची पणती म्हणून हे माझ्या वडिलांचं कार्य पुढे चालू ठेवण्याचं कार्य तुमच्या आशीर्वादामुळे सहज शक्य होत आहे. म्हणून वंशाचा दिवा म्हणून जर मुलाला जन्म देत असताना जाता जाता एवढंच सांगेल, वंशाची पणती म्हणून लेकीला सुद्धा जन्माला घाला, आणि जन्माला घातल्यानंतर चांगले संस्कार करा. 21 फुलं माहेरची, 21 फुलं सासरची, अशी 42 फुलांचा उद्धार माझी स्त्री शक्ती करू शकते. एवढं जरी आजच्या हरिकीर्तनातून घरी नेलं ना तरी कीर्तन सार्थकी लागलं. जाता जाता एवढंच सांगेल, सारासार विचार करा, उठावठी नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराग सिंधू. झालेली सेवा पुनश्च एकदा तुम्हा सर्व देववृंदांच्या चरणावर समर्पित करते. आज उत्कृष्ट गुणीजन गायक पालक मंडळी, आमचे विनेकरी बाबा, आणि एवढ्या सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला आमचे साऊंड सर्व्हिस वाले दादा, यांच्यासाठी सुद्धा मी पुनश्च एकदा धन्यवाद देते आणि माझ्या सेवेला इथंच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर